शकतो. इथं ही जी पांढरी पिन आहे, ही पांढऱ्या पिन जर आपण इथे प्रेस केली आणि वायर ओढली तर ही वायर सेपरेट होते. सिमिलरली रेड कलरची वायर पण इथे प्रेस केलं आणि ओढली तर हे पण सेपरेट होते. तर आत्ता सध्या आपण मध्याची बाजू घेऊया. मध्य इथे आपण अलाइन करूयात. अलाइन करून झालं की त्याला प्रेस फिट असं असेंबल करून घेऊ. आता आपण डावी बाजू घेऊया. डाव्या बाजूची बॅटम पट्टी डाव्या बाजूच्या खाचेमध्ये लावून त्याला प्रेस फिट करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या आसनाची असेंब्ली पूर्ण झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता आसन पूर्ण झालेलं आहे. आता बघूयात आपण वायरिंगचं कनेक्शन कसं करायचं आहे. तर ही आसनाची मागची बाजू आहे. मागच्या बाजूला कनेक्ट करण्यासाठी आता ह्या ठिकाणी आपले LED कनेक्शन भरपूर असल्यामुळे आपल्याला 2 ठिकाणी जोडणी करायची आहे. तर जी आता आसनाच्या मागे आहे बसलेलो मी, तर जी उजव्या हाताची फ्रेम होती ती आणि जी खालची बेस फ्रेम होती, या दोघांचं कनेक्शन आपण एकाच पिनला करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे काळं आणि लाल या 2 कनेक्शन आहेत. तर काळी ही निगेटिव्ह आहे आणि रेड जी आहे ती आपली पॉझिटिव्ह कनेक्शन आहे. तर आपण करताना असं करायचं की आयदर तुम्ही असं करू, एकदा मी तुम्हाला व्यवस्थित असेंब्ली करून सांगतो. तर या ज्या काळ्या वायरी आहेत त्या एकत्र करून असेंब्ली केलेल्या आहेत या कनेक्टरमध्ये एका बाजूला. आणि इथे तुम्ही बघू शकाल ही फिमेल कनेक्टर आहे, जे की आपल्या बेसपासून आलेल्या वायरी इथे कनेक्ट होत आहेत. तर या दोन्ही वायरी एकत्र अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचे. एकत्र करून झाल्यावर या इथे एका बाजूला ब्लॅक कलरची जी की निगेटिव्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला रेड कलरची अशी असेंबल केलेली आहे. आणि असेंबल करून इथे प्रेस करून त्याला आपण इन्सर्ट करून इथे फिक्स केलेलं आहे. आता